नासिर पठाण इंस्टाग्रामवर अशी एक पेज बनवून टाकतो आणि त्या पेजमुळे एक तफावत निर्माण होते. लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्या संभ्रमामुळेच ज्या गोष्टी न व्हायच्या त्या घडू शकतात. तर असंच एक घटना घडलेली आहे. आता हा जो कुंभमेळा आहे हा खूप वर्षांनी महाकुंभमेळा येतो आणि ह्या आपल्याला माहिती आहे हा कुंभमेळा उत्तर प्रदेशमधील जे प्रयागराज तिथे हा मोठा महाकुंभमेळा भरला जातो. खूप वर्षांनी महाकुंभमेळा भरत असल्यामुळं इथे भरपूर गर्दी वगैरे असते. भरपूर भाविक येतात इथं. भाविक त्यांच्या मनात जे म्हणजे इथे असं सांगते की या महाकुंभमेळ्यामध्ये जर स्नान केलं तर माणसाने व्यक्तीने केलेलं पाप इथं धुवून जाते असं काही लोकांच्या मनात आहे. आणि हे सर्व गोष्टीचं दर्शन घडावं म्हणून या ठिकाणी जेवढे काही भावुक आहेत जे भाविक आहे ते या ठिकाणी येतात. पण असाच एक संभ्रम तयार झाला होता आणि तो संभ्रम काय होता, आता तो खरा होता की खोटा होता ते आपल्याला या व्हिडिओमधून तुम्हाला कळणार आहे. एक नासिर पठाण म्हणून एक इंस्टाग्रामचं एक फेसबुक आहे पेज आहे आणि ते फेसबुक एवढं व्हायरल झालं की लोकांना जे भाविक आहेत त्या भाविकांना एक भीती निर्माण झाली की आता काय करावं. कारण त्या म्हणजे त्या पेजवर असं लिहिलं होतं की या महाकुंभमेळ्यामध्ये जवळपास जे भाविक आहेत ते भाविक तिथलचे यांना जवळपास 1000 म्हणजे हजारो लोकांना मारणार आहे एक बॉम्बस्फोट करून असं या म्हणजे इंस्टाग्रामच्या पेजवर लिहिलेलं होतं. आणि ही कथा 4 जानेवारी 2025 रोजी घडलेली ही कहाणी आहे, कथा आहे. तर विषय काय आता आपण आता या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेऊयात. कधी काय होतं आपल्याकडून अशा थोडीशी चूक होऊन जाते आणि ती चूक आपल्या लक्षात येत नाही, पण त्या चुकाचं एवढं मोठं प्रकरण गाजतंय की ते प्रकरण म्हणजे आपल्याकडून कसं झालं नंतर हेच कळत नाही. एक छोटीशी गोष्ट, एक अल्पवयीनच मुलगा म्हणजे ज्याचं 18 वर्षही अजून कंप्लीट नाही, 17 वर्षाचा मुलगा आहे. 11वीचा जवळपास 11वी वर्गात तो जातो आणि 11वी वर्गाचा मुलगा असल्यामुळं त्याचं जेमतेम वय जवळपास 17 वर्षापर्यंत आहे. तर या मुलाने त्याच्या वर्गामध्ये एक त्याची जी मित्रमंडळ आहे, एक नासिर पठाण म्हणून एक मित्र आहे, त्या मित्रासोबत याचं काहीतरी भांडण वगैरे होतं आणि या भांडणाच्या द्वेषातून त्याने अशी एक पोस्ट तयार केली की त्याला वाटलं की आता या व्यक्तीला आपण या कचाट्यामध्ये फसवल्याच्या नंतर मग याच्यावर जी काही कारवाई होईल ती होईल. पण पोलीस लोक, ही जनता, ही दुनिया ही वेडी नाही आहे. कारण पोलीस लोकांकडं एवढं काही तंत्रज्ञान आहे, एवढं संशोधन आहे की ते पोलिसांकडेच असतं, ते सामान्य व्यक्तीकडे नसतं. त्यांच्याकडं असं संशोधन आहे की आता आपण जर एखाद्या व्यक्तीने सिम कार्ड म्हणजे काढले आणि दुसऱ्या फोनमध्ये टाकलं तर त्यांना लगेच कळतं की आता हा जो आरोपी हा कुठे सापडेल. आज म्हणजे त्याचं लोकेशन कोणत्या ठिकाणी त्याचं लोकेशन आढळलं आहे या सर्व शहानिशा करून म्हणजे याचा एक सखोल अभ्यास करून त्या आरोपीला पोलीस पकडल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कितीही चलाखी करा, अखेर सिम काढा, सिम बदला, सिम तोडा, काही करा, परंतु त्याच्यानंतर बरोबर त्या सिम कार्डची विल्हेवाट लावून जाते. आता हे सिम कार्ड हे या नासिर पठाण याचं हे सिम कार्ड नव्हतं आणि याच्या सिम कार्डवरूनच जे काही नेटवर्क दिलेलं होतं इंटरनेट आणि त्या इंटरनेट संबंधित पोलिसांनी जो शोध लावला तर हे जे सिम कार्ड काही नासिर पठाणच्या नावाचं नव्हतं. त्यामुळे हा गुन्हा नेमका केला कसा आणि का बरं केला याची सविस्तरपणे आता ही माहिती कशी घडली, कुठे घडली याची सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणारच आहे. कारण असा प्रसंग कधी आपल्यावर कधी ओढून येईल हे कधी सांगता येत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण असेच व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड करत असतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला काय आहे का नाही सविस्तरपणे सांगायला सुरुवात करतो. तर आता आपल्याला माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये जे प्रयागराज आहे तर प्रयागराजमध्ये एक महाकुंभमेळा आहे. या कुंभमेळा जवळपास 22 अर्थात 25 म्हणजे 22 का 25 वर्षाच्या नंतरच हा कुंभमेळा येतो आणि त्यामध्ये भरपूर भाविक लोक तिथे स्नान करतात. त्यांच्या मनातली जे काही म्हणजे विचार आहे तिथे मांडतात. या कुंभमेळ्यासंदर्भात असं सांगितलं आहे की आपल्या मनातील जे काही इच्छा असेल ती तिथे म्हणायच्या त्या पूर्ण होतात असं काही लोकांचं ऐकण्यातसुद्धा आलेलं आहे, काही भावुकांचं ऐकण्यातसुद्धा आलेलं आहे.
कदाचित ज्यांना ज्यांना अनुभव आला त्यांच्या प्रगल्भ शक्तीवर तर ते सांगता येत नाही, पण या अशा गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या आहेत सुद्धा नाहीत सुद्धा, त्याच्यावर मी काही भाष्य करू शकत नाही. तर मग घटना काय आहे की आता ही सिस्टीम कशी झाली. 11वीमध्ये एक नासिर पठाण नावाचा एक मुलगा आणि त्याचाच एक मित्र, त्याचं नाव आहे आयुष जयस्वाल. तर हे आयुष जयस्वालनं काय केलं, आयुष जयस्वालचे आणि नासिरचे काही कारणास्तव वाद वगैरे झाले आणि हे मित्र पण आहेत. वाद झाल्याच्या नंतर आयुष जयस्वालने एक विचार केला की आता या नासिर पठाणच्या नावावर आपण अकाउंट ओपन करू आणि याच्यावर पोस्ट शेअर करू. मग आयुष जयस्वालनं एक फोन घेतला. फोनमध्ये त्याच्या नावाचं, आयुष जयस्वालच्या नावाचं सिम कार्ड होतं. हे सिम कार्ड त्याने घेतलं आणि ते सिम कार्ड जे आयुष जयस्वालच्या फोनमध्ये सिम कार्ड होतं आयुष जयस्वालचं, तर हे सिम कार्ड आयुष जयस्वालनं घेतलं आणि असाच तो गेला एका व्यक्तीकडे आणि त्या व्यक्तीच्या फोनमध्ये आयुष जयस्वालचं सिम कार्ड यानं टाकून दिलं. मग नंतर पुढं असं झालं, आयुष जयस्वालनं जे अकाउंट बनवलेलं होतं इंस्टाग्रामचं, ते अकाउंट त्या फोनमध्ये त्यानं ओपन केलं, परंतु हे सिम कार्ड त्या फोनमध्ये टाकलेलं होतं. तर मग आता ओपन केल्याच्या नंतर विषय असा झाला, हे सिम कार्ड म्हणजे त्यानं टाकलं, परंतु या ID जी बनवलेली होती, आयुष जयस्वालनं जी ID बनवली होती ती कोणाच्या, आयुष जयस्वालच्या फोनवरून बनवलेली होती ती ID इंस्टाग्रामची. तर ही ID या आयुष जयस्वालनं दुसऱ्या व्यक्तीच्या म्हणजे एखाद्या दुसऱ्या अदर मित्राच्या फोनमध्ये ती ID ओपन केली आणि एक इंस्टाग्राम पेज तयार केला. त्या पेजमध्ये असं त्यानं सांगितलं की आता जो महाकुंभ मेळा होतो, या महाकुंभ मेळामध्ये जवळपास 1000 भाविक हे स्फोट होऊन मरतील असं त्यानं सांगितलं होतं. मग याच्यामुळे आणि तेच पेज सगळीकडे व्हायरल झालं. मग नंतर त्यानं ते जे अकाउंट आहे ते त्या अकाउंटमधून, त्या फोनमधून रिमूव्ह केलं. आता त्या समोरच्या व्यक्तीलासुद्धा माहीत नाही की हे काय झालं, काही नाही झालं. मग नंतर जो आयुष जयस्वाल हा घरी आला, परंतु हे जे इंस्टाग्रामचं पेज आहे हे सगळीकडं व्हायरल होत राहिलं. व्हायरल होत असल्यामुळं मग हे पोलिसापर्यंत गेलं आणि पोलिसापर्यंत गेल्याच्यामुळं आता जवळपास 13 जानेवारीला मोठा महाकुंभ मेळा होत आहे आणि त्याच्या आत जे काही होतं हे पोलिसांनाही सुद्धा माहिती असतं, जे काही वार्ता वगैरे जाते. पोलिसांना या गोष्टीची जे चाहूल लागली, म्हणजे एक माहिती झाली. पोलिसांनी यावर लगेच शोध लावला की असं काय होणार. मग त्यानंतर पोलिसांनी या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली. संपूर्ण गोष्टीची चौकशी केल्याच्या नंतर मग पोलीस हे नासिर पठाण यांच्या जे नेटवर्क होतं, नासिर पठाण नावाचं जे इंस्टाग्राम अकाउंट बनवलं होतं, त्या इंस्टाग्रामच्या अकाउंटद्वारे नासिर पठाण म्हणूनच पोलीस त्यांच्या घरी शोधत आले. परंतु ज्यावेळेस पोलीस आयुष जयस्वालच्या घरी आले त्यावेळेस आयुष जयस्वालचे बाबा होते. मग बाबा असल्यामुळं आयुष जयस्वालचे बाबा म्हणजे तुम्ही काय करताय, काय शोधताय. तर तेच पोलीस लोकांनी त्यांना सांगितलं का आम्ही नासिर पठाण यांना शोधतोय. नासिर पठाणने अशी पोस्ट केली. याच्यामुळे लोकांच्यामध्ये एक तेढ निर्माण झाली, म्हणजे लोकांची जी भावना आहे ती वेगळीच झाली. लोक संकटात यायची शक्यता आहे असं पोलिसांनी सांगितलं. तर त्यावेळेस आयुष जयस्वालचे जे बाबा होते ते सांगू लागले की अहो असं तर काही नाही, असं माझ्या मुलानं असं काही केलं नाही, म्हणजे मी तर असं केलं नाही, त्यांच्या मुलांनी हे केलं असं त्यांना माहीत नव्हतं. पण ते जे आयुष जयस्वालचे बाबा होते तर ते सांगू लागले की मी असं केलेलं नाही, मला याच्यामध्ये काही समजत नाही या फोनमध्ये, पण तुम्ही असं काय बरं करता. मग आयुष जयस्वालचा जो बाबाचा जो फोन वगैरे होता तो चेक केला पोलिसांनी, तर त्यामध्ये काही गोष्टी आढळून आल्या नाहीत. मग त्यानंतर पोलिसांना एक शंका वाटली. पोलिसांनी मग चौकशी केली घरामध्ये कोण कोण व्यक्ती आहे. मग त्यावेळेस जे यांचे बाबा आहेत आयुष जयस्वालचे, तर आयुष जयस्वालचे बाबानं आयुष जयस्वाल वगैरे असं मुलगा वगैरे सांगितलं आणि त्याच्यानंतर फोन वगैरे सांगितलं कोणता आहे काय. मग तेव्हा पोलिसांनी याची चौकशी केली. चौकशी केल्याच्या नंतर असा विषय आढळून आला की जो नासिर पठाण म्हणून आहे तर याचं अकाउंट तर या जयस्वालनं म्हणजे आयुष जयस्वालनं बनवलं होतं, पण वास्तविक पाहता ते अकाउंट त्या फोनमध्ये त्यानं ठेवलेलं नव्हतं. म्हणजे यानं बरोबर हुशारी केली होती. याला असं वाटलं होतं की या फोनमध्ये आता मी तर अकाउंट डिलीट केलं, हे परत मला म्हणजे आता या अकाउंट डिलीट केल्याच्या नंतर हे भेटणार नाही. आयुष जयस्वालनं जे इंस्टाग्रामवरचं जे पेज बनवलेलं होतं त्यानं ती पोस्ट त्यानं डिलीट केली. त्याला असं वाटलं की आता ही पोस्ट समोर जात राहील, आपलं काही नाव येणार नाही. या उद्देशानं मग आयुष जयस्वालनं ती पोस्टसुद्धा डिलीट करून टाकली आणि ते इंस्टाग्रामचं जे पठाण नावाचं जे
अकाउंट बनवलं होतं तर ते अकाउंटसुद्धा त्याने डिलीट करून टाकलं. आता जेव्हा याची चौकशी झाल्याच्या नंतर मग आता आयुषला वाटलं की आता मी सर्वत्र डिलीट केलं आहे, माझं हे नाव वगैरे कसं सापडेल, अशक्य आहे. परंतु पोलिसांकडं हे एक तंत्रज्ञान आहे, एक टेक्निक आहे. त्या तंत्रज्ञानाद्वारे सिम कार्ड आणि नेटवर्क म्हणजे जे आपल्या फोनमध्ये जे काही एक नंबर म्हणजे एक IP ॲड्रेस असतो, त्या IP ॲड्रेसद्वारे हे पोलीस बरोबर माहिती शोधतात. कारण प्रत्येक ज्यावेळेस तुम्ही नेटवर्क ओपन करता, सिम कार्ड दुसऱ्या फोनमध्ये टाकता, तर त्या फोनचा IP ॲड्रेस तिथे जोडून जातो आणि मग आपण त्या क्षणी एखाद्या फोनमध्ये जर सिम कार्ड टाकलं तर IP ॲड्रेस चेंज होतो, इथपर्यंत खरं. परंतु त्याच्या अगोदर हे सिम कार्ड कोणत्या IP ॲड्रेसमध्ये होतं याचाही सखोल अभ्यास केला जातो. त्यानुसार हा सगळा शोध लागत जातो. याच आधारे एक तंत्रज्ञान आणि टेक्निक याच्या आधारे पोलिसनी या आयुष जयस्वालची फोनची चौकशी केली. त्यानं जे अकाउंट बनवलं होतं संपूर्ण चौकशी केल्याच्या नंतर मग तिथे जो आरोपी आयुष जयस्वाल 11वीचा विद्यार्थी हा सापडला. 11वीचा विद्यार्थी सापडल्याच्या नंतर मग याच्यावर त्यांना सांगितलं की असं असं झालेलं आहे. तर त्यावेळेस आयुष जयस्वाल म्हणताय मी नाही केलं हे असं काही. पण खरी गोष्ट कुठं सापडत नसते, लपत नसते. तर पोलिसांनी तू आता हे प्रकरण आम्हाला खरं सांग, काय काय केलं ते खरं सांग, आम्हीच्या तुला काही करत नाही, पण तू खरं सांग, जास्त शिक्षेस जाण्यापेक्षा तुला कमी शिक्षा होईल. तर त्यावेळेस मग आयुष जयस्वालनं काही ही गोष्ट त्या पोलिसांना सांगितली नाही. मग पोलिसांनी आयुष जयस्वालला जे बिहार आहे बिहारमधून उचललं. बिहारमध्ये आयुष जयस्वाल हा पूर्णिया जिल्ह्यामध्ये राहतो. तर पूर्णिया जिल्ह्यातून आयुष जयस्वालला उचललं आणि उत्तर प्रदेशमधील जे प्रयागराज आहे तिथे या आयुष जयस्वालला घेऊन आले. तिथे त्याला जे रिमांड होम आहे तिथे त्याला घेऊन गेले. तिथे घेऊन गेल्याच्या नंतर मग आयुषला जी काही माहिती पोलिसांनी सविस्तरपणे सांगितली की हे तू कितीही लपवलं, तर त्यावेळेस मग आयुषला असं वाटलं की आता आपलं जे भांडं आहे ते उघडं पडल्याशिवाय राहत नाही. तर त्यामुळे आयुषनं आता संपूर्ण माहिती पोलिसांना सांगून दिली. पोलिसांना सांगून दिल्याच्या नंतर मग आता आयुष सध्या जे पोलीस रिमांड आहे, पोलिसांचं जे रिमांड होम आहे तिथे प्रयागराजमध्ये आयुषची म्हणजे चौकशी होत आहे. यावर जे SP साहेब ते सांगतात की या विद्यार्थ्यांनं जे काही हे प्रकरण केलं हे एक बदला म्हणून केलेलं आहे. तर बदला म्हणून केलेला असल्यामुळं आता याच्यामध्ये कोणती भीती वगैरे नाही, जो अडचण होती ती दूर झालेली आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओतून मला एकच सांगायचं होतं, यामध्ये कोणाचं मन दुखावं हा माझा मुळीच उद्देश नाही. परंतु या व्हिडिओमध्ये एक छोटीशी गोष्ट किती मोठा प्रकरण करू शकते ही एक जाण करून देणारा माहिती आहे. ही जी गोष्ट घडलेली 4 जानेवारी 2025ला घडलेली आहे. तर ह्या अशाच प्रकरणं ह्या अशाच गोष्टी होत जातात ज्या की थोडी चूक आहे ती चूक मोठी उद्भवली जाते आणि आपल्यालाही समजत नाही की ही चुकीनं काय होऊ शकते. तर मला या व्हिडिओतून कोणाचं मन वगैरे दुखवायचं नाही, पण अशाच काही गोष्टी होत असेल तर सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही कोणती कामे केली पाहिजे. आणि या व्हिडिओतून मला अजूनही सांगायचं आहे की अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ जरूर आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा एवढीच तुम्हाला विनंती करतो. भेटूया नंतरच्या एक नवीन गोष्टीसोबत, कथासोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. धन्यवाद.